तुमचंच यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। BMC GNM नर्सिंग प्रवेश प्रक्रियेसंबंधी आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। यापूर्वी सुद्धा बरेच व्हिडिओ इथे केलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण प्रवेश प्रक्रियेसंबंधी महत्त्वाची माहिती जी आहे इथे बघणार आहोत। तर हे BMCचं ऑफिशियल पेज आहे। वेबसाईटची लिंक जी आहे तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल। त्यावरती जाऊन तुम्ही जी आहे क्लिक करू शकता आणि संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती बघायला मिळेल। अर्ज प्रक्रिया यासाठी सुरू झालेली आहे। इथे तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती दिलेली आहे आणि ज्यांना ॲप्लिकेशन करायचे आहे अप्लाय हिअर इथे दिलेला आहे। अर्ज कसा भरायचा ह्याचा सेपरेट लाईव्ह डेमो व्हिडिओ केलेला आहे, तो व्हिडिओ चॅनलवरती आहे। इथे आय बटनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल, तसंच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे, ती सुद्धा माहिती तुम्ही जी आहे ती जाऊन बघू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या रिलेटेड जे आहे ते महत्त्वाचे यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी काय डॉक्युमेंट लागणार आहेत, काउन्सिलिंगला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, सगळी महत्त्वपूर्ण माहिती यामध्ये बघणार आहोत। बऱ्याच जणांचे डॉक्युमेंटसाठी कमेंट आल्या होत्या, डोमिसाईल नाही आहे, रिसिप्ट चालेल का, उत्पन्नाचा दाखला नाही आहे, रिसिप्ट चालेल का। सो कशाची रिसिप्ट चालेल, कोणते सर्टिफिकेट लागणार आहेत, महत्त्वाचे सगळे डॉक्युमेंट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर या पदांसाठी अप्लाय करत असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नवीन असाल, चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल। म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई स्कूल ऑफ नर्सिंग LTMG हॉस्पिटल सायन्स जनरल नर्सिंग आणि मिडविफरी कोर्स ॲडमिशन जे आहे 2024-25 साठी। सो सिक्वेन्स दिलेला आहे, डॉक्युमेंट टू बी अटॅच टू द ॲप्लिकेशन फॉर्म, झेरॉक्स कॉपी आणि सेल्फ अटॅस्टेड। सो ॲप्लिकेशनमध्ये काय काय अपलोड करायचे आहेत ते तर ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला जेव्हा काउन्सिलिंगसाठी लिस्ट लागल्यानंतर बोलवण्यात येईल तेव्हा कोणकोणते डॉक्युमेंट ओरिजिनल लागणार आहे, सेल्फ अटेस्टेड आणि झेरॉक्स कॉपीज तुम्हाला इथे लागणार आहे। तो याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा। डॉक्युमेंट सगळ्यात आधी तुम्हाला लागणार आहे तुमचे रिसेंट पासपोर्ट साईज फोटो, एक 4 ते 5 फोटो तुम्ही रेडी ठेवा। रिसेंट पासपोर्ट साईज तुमचे फोटो लागणार आहे। त्यानंतर जे कॅटेगरीत अप्लाय करणार आहात त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट। सो कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे। जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही कॅटेगरी अंतर्गत अप्लाय करू शकत नाही, तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून किंवा जनरल कॅटेगरीमधून अप्लाय करावं लागेल। सो सेकंड इथे थर्ड आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ऑर अ रिसिप्ट। ह्याच्यासाठी फक्त तुम्हाला इथे जे आहे बेनिफिट आहे, ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही आहे त्यांची रिसिप्ट इथे जी आहे ती चालू शकते, फक्त कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी, बाकी कोणत्याही डॉक्युमेंटसाठी नाही। जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल, तुम्ही जर बनवायला दिलं असेल त्याची जी रिसिप्ट तुम्हाला मिळते ती तुम्ही जी आहे फॉर्ममध्ये इथे जोडू शकता, पण हे फक्त कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी आहे, बाकी डॉक्युमेंटसाठी चालणार नाही। त्यानंतर चौथं इथे आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ॲज पर रिक्वायरमेंट। सो OBC कॅटेगरीसाठी जसं ज्या ज्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं त्यांना इथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे। आणि डॉक्युमेंट खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो, कारण की काय होतं इथे 350 जागा आहेत आणि यासाठी बरेच इथे जे आहेत फॉर्म सबमिट केले जातात, बरेच जण प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेतात, त्याच्यामुळे ज्यांचे डॉक्युमेंट कंप्लीट नाही आहे ते सहज इथे रिजेक्ट केले जातात। त्याच्यामुळे आणि इथे बेसिक क्रायटेरिया फक्त तुमचे 12th मार्क्स आहेत, त्याच्यावरतीच जी मेरिट लिस्ट आहे ती लागते, बाकी कोणत्याही याच्या प्रकारे सिलेक्शन इथे प्रक्रिया नाही आहे। 12वीचे मार्क्स हा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे 12वीचे तुमचे मार्क्स जर तुम्हाला चांगले असतील तर डॉक्युमेंट मित्रांनो नक्की इथे रेडी ठेवा। डॉक्युमेंटमुळे इथे ॲडमिशन प्रक्रिया रद्द होऊ देऊ नका, कारण की डॉक्युमेंट एकच महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यामुळे तुमची प्रवेश प्रक्रिया जी आहे रद्द होऊ शकते, त्याच्यामुळे सगळे डॉक्युमेंट इथे नीट तुम्हाला अपलोड करायचे आहे। 5 जर डिसॅबिलिटी काही असेल, येस केलं असेल तर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट। त्याच्यानंतर तुमचं शाळा किंवा कॉलेज सोडल्याचं तुमचं दाखला जो असतो लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे, बोर्ड सर्टिफिकेट 12th लागणार आहे, हे तुम्हाला मध्ये सुद्धा फॉर्म भरताना अपलोड करायचे आहेत। अटेम्प्ट सर्टिफिकेट इथे लागणार आहे, जर तुमचे अटेम्प्ट जास्त असतील, एक किंवा एकापेक्षा जास्त प्रयत्नात जर तुम्ही इथे अर्ज इथे जर पास झाला असाल तर त्यासाठी अटेम्प्ट सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला इथे सबमिट करावं लागणार आहे। हे सुद्धा कंपल्सरी आहे, कारण की तिथे तुम्हाला अटेम्प्ट विचारलं जातं फॉर्म भरताना, कितव्या अटेम्प्टमध्ये तुम्ही उत्तीर्ण आहात, ते जर सिलेक्ट केलं तर तिथे तुम्हाला अटेम्प्ट सर्टिफिकेट अपलोड करणं इथे गरजेचं लागणार आहे। त्यानंतर इथे पुढचं आहे तुमचं मॅरेज सर्टिफिकेट और गॅजेट सर्टिफिकेट इफ मॅरेज। सो ज्या महिला उमेदवार ज्यांचं इथे लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी, जर नावात बदल असेल तर, नावात जर तुमच्या बदल नसेल तर तुमच्या आधीचे डॉक्युमेंट चालू शकतात, तुमच्या नावात जर बदल असेल तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट आणि गॅजेट कॉपी जी आहे तुम्हाला इथे लागणार आहे।
हे फक्त महिला उमेदवारांसाठी आहे ज्यांचं इथे ज्या मॅरिड आहे, मॅरेज सर्टिफिकेट आणि गॅझेट कॉपी. त्यानंतर महत्त्वाचं आहे डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राचा अधिवास दाखला असणं गरजेचं आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे आणि हे सुद्धा डोमेसाईल सर्टिफिकेटच लागणार आहे. ह्याची रिसिप्ट वगैरे अपलोड करून चालणार नाही. डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला फॉर्ममध्ये अपलोड करायचं आहे. व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला इथे दाखला दाखवायचा आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, जर गॅप असेल, समजा तुमचं आता 10वी 11वी 12वी 2000 आता 24, समजा 2022ला 10वी, 2023ला 11वी आणि 2024ला आता 12वी, सलग वर्षात इथे कंप्लीट असेल तर हे लागणार नाही. पण तुमच्या ह्याच्यात जर काही गॅप असेल, तुम्ही 2020ला 10वी केलं, त्याच्यानंतर 2022ला तुम्ही 11वी केलं आणि नंतर तुम्ही जर 12वी केलं, इयरचा जो गॅप आहे, असा जर गॅप कुणाच्याही एज्युकेशनमध्ये असेल तर त्यासाठी गॅप सर्टिफिकेट इथे मिळतं. ते गॅप सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला इथे सबमिट करावं लागणार आहे. ते तुम्हाला फॉर्म भरताना सुद्धा इथे अपलोड करायचे आहे. हे सगळे डॉक्युमेंट फॉर्म भरताना सुद्धा तर आहेत. त्याचबरोबर जेव्हा व्हेरिफिकेशन काउन्सिलिंगसाठी बोलवण्यात येईल तेव्हा सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्याच्यामुळे कोणतीही खोटी माहिती फॉर्म भरताना भरू नका की आत्ता मी हो बोलतोय पण जेव्हा काउन्सिलिंग लागेल तेव्हा डॉक्युमेंट नसतील तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे जे डॉक्युमेंट रेडी आहेत, जे खरेखुरे डॉक्युमेंट आहेत तेच तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि तेच काउन्सिलिंगच्या वेळी इथे घेऊन जायचे आहेत. त्यानंतर इथे ANM कॅन्डिडेटसाठी सुद्धा इथे प्रवेश प्रक्रियेमध्ये इथे आरक्षण जे आहे दिलेलं आहे. सो तुमचं जर ANM झालेलं असेल आणि तुम्ही आता GNMला ॲडमिशन घेत असाल तर तुमचं ANMचं ॲफिड्यूट लागणार आहे. ANMचं तुमचं मार्कशीट इथे लागणार आहे. फर्स्ट इयर सेकंड इयर दोन्ही इयरचं मार्कशीट जे आहे तुम्हाला इथे लागणार आहे. MNC रजिस्ट्रेशन इथे लागणार आहे, पण रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही आहे फॉर्ममध्ये. रजिस्ट्रेशन जर झालं नसेल तर तुम्ही मार्कशीट जे आहेत फर्स्ट आणि सेकंड इयरच्या त्या अपलोड करू शकता आणि डिप्लोमा सर्टिफिकेट जे आहे तुमचं इथे लागणार आहे. सो हे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत मित्रांनो. ह्याच्या व्यतिरिक्त बाकी कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार नाही आहेत. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. हे डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी असतील तर नक्कीच तुम्ही फॉर्म भरू शकता. जर काही प्रश्न असतील डॉक्युमेंट रिलेटेड तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा मित्रांनो. ऑफिशियल वेबसाईटवरती ही सगळी माहिती दिलेली आहे. तसंच आपण सुद्धा व्हिडिओ केलेला आहे. यानंतरची सुद्धा जी काही पुढे प्रोसेस असेल त्याची सुद्धा सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं बेल आयकन दिसतं ते बेल आयकन प्रेस करून ठेवा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता. कोणतीही महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. त्याच्यामुळे नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा. प्रश्न असतील काही तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि व्हिडिओला प्रत्येकाने इथे आठवणीने शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.